तिखट, चटपटीत, झणझणीत असं मसालेदार आंब्याचं लोणचं जे बनवायला ना लागतं ऊन, ना तास-तास वाट पाहण्याची गरज. इन्स्टंट बनवा आणि इन्स्टंट खा. आणि ऐका, भाजी नसली तरी चालेल, फक्त गरम पोळी आणि हे लोणचं. 3-4 पोळ्या कधी संपतील तुम्हाला कळणारच नाही. पण थांबा, अजून सगळ्यात मोठं सरप्राईज बाकी आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा एक खास मसाला, सिक्रेट कॉम्बिनेशन, ज्यामुळे तुमचं लोणचं होणार एकदम लच्छेदार, तेलकट, लालसर आणि बाजारात मिळतं त्यापेक्षाही 1000 पट जास्त चविष्ट. ना प्रिझर्वेटिव्ह, ना रासायनिक पावडर, ना काही अवघड स्टेप. फक्त योग्य प्रमाण, योग्य मिक्सिंग आणि एक छोटासा टिप जो बहुतेक लोक चुकवतात. आणि तोच टिप तुमचं लोणचं साधं नाही तर वाह म्हणायला लावणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच जर स्किप केलं तर लच्छेदार टेक्स्चर कसं आणायचं ते मिस होईल. नमस्कार, मी आहे राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 4 कच्चे आंबे घेऊया आणि 5 मिनिटात तयार होणारं इन्स्टंट लच्छेदार आंब्याचं लोणचं बनवूया. नेहमी आंब्याचं लोणचं बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आंबा नेहमी टणकदारच निवडा. हातात घेतला की कडक असा जाणवायला हवा. फक्त पिकलेला नको आणि फार आंबटही नको. आता एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे आंबे मी सर्वात आधी स्वच्छ पाण्यात थोड्या वेळासाठी भिजत ठेवले होते. कारण ते आंब्याच्या सालीवर एक नैसर्गिक चिकटपणा असतो, थोडासा तेलकट लेयरही असतं आणि कधीकधी धूळही चिकटलेली असते. पाण्यात भिजल्यावर तो चिकटपणा आणि वरचा तेलकट थर निघून जातो. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला दीर्घकाळ लोणचं टिकवायचं असेल तर धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडं पुसणं फार महत्त्वाचं आहे. पाण्याचा थेंब राहिला तर लोणचं खराब होऊ शकतं. आता बघा, हे 4ही आंबे मी अगदी व्यवस्थित पुसून कोरडे केले आहेत. आणि एक छोटी गोष्ट इथे लक्षात घ्या, आंब्याच्या मागच्या बाजूला जो काळसर भाग असतो तो मी आधी काढून घेणार आहे, कारण त्या जागेत नैसर्गिक तेलकट रस असतो आणि तो राहिला तर कधी चव बिघडू शकते किंवा लोणच्याची शेल्फ लाईफ खराब होऊ शकते. इथे मी एक बारीक किसणी घेतली आहे. तुम्ही जाड बारीक कुठलीही किसणी वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार टेक्स्चर ठरवा. जर किसणी नसेल तर चाकूने बारीक काप करून काम करू शकता आणि जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर चॉपरच्या साहाय्यानेही आंबा चॉप करू शकता. पण चॉपरमध्ये कापलं तर असं लच्छेदार टेक्स्चर येत नाही. मला इथे छान लच्छेदार टेक्स्चर हवं असल्यामुळे मी सर्व बारीक किसणीने किस करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लच्छे आलेले आहे. आता पुढच्या स्टेपकडे वळूया. इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जार पूर्णपणे कोरडा असायला पाहिजे. लोणचं तयार करताना ओलावा अजिबात चालत नाही. आता यामध्ये मी घालत आहे साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या. लसूण फ्लेवर खूप छान उठतो म्हणून थोडा भरपूर घातला तरीही चालतं. त्याचसोबत 4 ते 5 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. मी इथे तिखट हिरवी मिरची घातल्या आहे. पण लक्षात ठेवा, हिरव्या मिरच्या थोड्याच ठेवा, कारण पुढे आपण लाल तिखटही यामध्ये घालणार आहोत, म्हणून तिखट बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये मी जाडसर असं दळून घेतलं आहे. पूर्ण पेस्ट करू नका, थोडं क्रंची ठेवलं तर छान टेक्स्चर येतं. आता बनवूया इन्स्टंटवाला मसाला, जो फक्त साध्या घरच्या साहित्यापासून तयार होतो. ना काही स्पेशल आणायचं, ना काही जास्त खर्च, पण चव लागेल अगदी मुरलेल्या पारंपरिक लोणच्यासारखी. इथे मी बडीशोप घेतली आहे 1 मोठा चमचा आणि जिरे घेतले आहे 1 मोठा चमचा आणि मोहरी घेतली आहे 1 मोठा चमचा. फक्त मेथी मात्र कमी घेतली आहे, साधारण अर्धा छोटा चमचा. कारण मेथी जास्त झाली तर लोणचं कडवट लागतं, म्हणून मेथी नेहमी थोडीच वापरा. आणि धणेसुद्धा तेही 1 मोठा चमचा. वजनी प्रमाणात बघितलं तर साधारण प्रत्येकी 15 ग्रॅमचं आसपास होतं. हे प्रमाण तुम्ही जसं आहे ना तर तसंच ठेवलं तर चव एकदम परफेक्ट येते. ना खूप आंबट, ना खूप कडू, ना खूप तिखट. मसाल्याचा प्रत्येक घटक लोणच्याला वेगळी चव आणि सुगंध देतो आणि हाच बॅलन्स चव तुमच्या घरगुती लोणच्याला अगदी प्रोफेशनल बनवतो. आता हे मसाले आपण मंद आचेवर कोरडे भाजून घेणार आहोत. गॅस जास्त ठेवू नका, मंद आचेवर हळूहळू भाजायचे आहे. सतत हलवत राहा, कारण मसाले पटकन जळू शकतात. भाजताना तुम्हाला हलका सुगंध येऊ लागला की लगेच गॅस बंद करा. सुगंध आला की समजून जा मसाले आपले तयार आहेत. रंग फार बदलू देऊ नका. फक्त हलका शेड आला आणि सुगंध आला की गॅस बंद करा.
फक्त मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असताना दळू नका, नाहीतर ओलसर टेक्स्चर येऊ शकतं. मसाले योग्य प्रकारे भाजले गेले की लोणच्याचा छान फ्लेवर आणि सुगंध खोल लागतो. आता मसाले इथे पूर्णपणे थंड झाले आहेत. गरम असताना कधीही दळू नका, कारण त्यातून वाफ तयार होते आणि मसाला ओलसर होऊ शकतो. मी इथे पूर्ण कोरडा मिक्सरचा जार घेतला आहे. त्या जारमध्ये अजिबात ओलसरपणा नसावा. आता सगळे भाजलेले मसाले जारमध्ये टाकत आहे. आपल्याला मसाल्याची बारीक पावडर करायची नाही, जाडसर अशी मध्यम जाडसर ठेवायची आहे, कारण हाच तो टेक्स्चर आहे जो लोणच्याला घरगुती आणि पारंपरिक चव देतो. खूप बारीक केला तर मसाला पेस्टसारखा होतो आणि लोणच्यात तो वेगळा उठून दिसत नाही. म्हणून 2 ते 3 पल्स मोडवर दळून घ्या, सतत फिरवू नका. बघा, हाच टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे, दाणेदार, सुगंधित आणि ताजा. तर आता आपला हा मसाला तयार आहे. सुगंध एकदम अप्रतिम येतोय. आता हा मसाला थेट आपल्याला किसलेल्या आंब्याच्या किसामध्ये घालायचा आहे. सगळ्यात आधी इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे. नेहमी मोठंच भांडं घ्या, कारण मिक्स करताना आपल्याला जागा मिळाली पाहिजे. आता हा सगळा किस मी एका मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे. लच्छे मोकळे ठेवा, दाब देऊ नका. यानंतर आपण सुरुवातीला जे हिरवी मिरची आणि लसूण जाडसर दळून ठेवले होते ते यामध्ये घालूया. हा फ्लेवर बेस आहे, यामुळे लोणच्याला फ्रेश आणि झणझणीत चव येते. आता आपण तयार केलेला भाजलेला मसाला घालूया. पूर्ण जाडसर टेक्स्चरमध्ये आहे आणि हाच आपला खरा सिक्रेट मसाला आहे. या मसाल्यात आपण बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा लाल तिखट घालूया. नंतर अर्धा चमचा हळद घाला. हळद रंगासाठी आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. नंतर 1 चमचा मीठ घाला. मीठ तुम्ही चवीनुसार ॲडजस्ट करा. आता या लोणच्याचा आणखीन फ्लेवर इन्हॅन्स करण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा हिंग घालणार आहोत. इथे मी अर्धा चमचा हिंग वापरली आहे आणि हिंग घातल्यावर लोणच्याला वेगळा पारंपरिक सुगंध येतो. नंतर अर्धा चमचा गरम मसाला घाला. हा ऑप्शनल आहे, पण हलकी उबदार चव देतो. आणि आता 1 चमचा कलोंजी, यालाच मराठीमध्ये काळे जिरे असे सुद्धा म्हणतात. हे घातल्यानंतर लोणच्याला एक वेगळीच ऑथेंटिक चव येते. इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. तुम्ही सोयाबीन तेल किंवा मोहरीचं तेल, घरात जे तेल असेल ते तुम्ही वापरू शकता. इथे मी साधारण 4 ते 5 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. तेल आधी हाय फ्लेमवर चांगलं गरम करा. इथे तेल पूर्णतः थंड झालं आहे. आता या मसाल्यावर मी हे तेल घालून घेणार आहे. गरम तेल असताना अजिबात मसाल्यावर घालू नका, नाहीतर फ्लेवर बदलू शकतो. आता मिक्स करताना घाई अजिबात करू नका. लच्छे तुटू नये म्हणून काळजी घ्या आणि हलक्या हाताने खाली वर करत मिक्सर. पहा कसं तेल आणि मसाला एकत्रित येत आहे. प्रत्येक लच्छ्यावर तो मसाला नीट कोट झाला पाहिजे. कोरडा भाग कुठेही राहू देऊ नका. जर चमचाने नीट मिक्स करता येत नसेल तर हाताने सुद्धा नीट मिक्स करून घ्या. आणि तेल योग्य प्रमाणात असेल तर मसाला चमकायला लागतो आणि टेक्स्चर एकदम सुंदर दिसायला लागतं. जर तुम्हाला वाटत असेल थोडं कोरडं वाटतं तर अजून 2 ते 3 चमचे तेल वरून घालू शकता, पण तेल नेहमी थंडच असावं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पहा, मसाला पूर्णपणे लच्छ्यांना चिटकलेला आहे. तेलमुळे सुंदर चमक आली आहे आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट दिसतंय. ही स्टेज आहे जिथे तुमचं लोणचं दिसायलाही प्रोफेशनल आणि चवीला संतुलित होतं. असं तयार झालं आपलं इन्स्टंट लच्छेदार आंब्याचं लोणचं. ना उन्हात ठेवायचं, ना दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज, आणि चव अगदी पारंपरिक मुरलेल्या लोणच्यासारखी. बघा, मसाला घट्ट पकडलेलं आणि प्रत्येक घासात झणझणीत अशी चव. आता पहा किती सुंदर रंग आला आहे या लोणच्याला. तेलाची छान चमक, मसाल्याचा व्यवस्थित बांधलेला आणि लच्छेदार लच्छे, अगदी अगदी परफेक्ट. आता हे स्टोरेज करण्यासाठी मी इथे एक काचेचा जार घेतला आहे. जार पूर्णपणे स्वच्छ कोरडा असणं फार महत्त्वाचं आहे. ओलावा अजिबात राहू देऊ नका. आता हे लोणचं हळूहळू जारमध्ये भरूया. भरताना हलकासा दाब देत, पण लच्छे तुटणार नाहीत याची काळजी घ्या. वरून थोडंसं तेल दिसायला हवं, त्यामुळे लोणचं जास्त टिकतं. आता खरं सांगायचं तर हे लोणचं माझ्याकडे स्टोरेज होतच नाही, कारण टिकायच्या आधीच 4 ते 5 दिवसात संपून जातं. भाजी नसली तरी चालते. गरम पोळी, भाकरी किंवा वरण भात हे लोणचं अगदी पुरेसं आहे. हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 6 महिने आरामात टिकतं आणि बाहेर ठेवलं तर 1 महिना सहज टिकून जातं.
पण खरं सांगू का, इतकं टेस्टी की टिकण्याआधीच संपणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.